कोणतीही आई वाईट आई नसते. जाणून घ्या का. एडेलवेसच्या CEO राधिका गुप्ता यांची कहाणी वर्किंग मदर्सच्या मनाला भावते. भारताच्या एकमेव महिला असेट मॅनेजमेंट CEO राधिका गुप्ता 39व्या वर्षी आई बनली. मात्र इथवरचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात त्यांनी 2 वेळा गर्भपाताचा वेदनादायक अनुभवही सोसला. मी ऑफिसमध्ये कोणालाच काही सांगितलं नाही, माझ्या बॉसलाही नाही. अनेक महिलांप्रमाणे त्यांनीही आपले दुःख एकट्याने सहन केले. कारण गर्भपातावर आजही मनमोकळेपणाने चर्चा होत नाही. जून 2022 त्यांच्या मुलाचा रेमीचा जन्म झाला. केवळ 6 आठवड्यात त्या पुन्हा ऑफिसमध्ये परतल्या. पोस्टपार्टम डिप्रेशनसह. 17 वर्षापासून त्यांचे करिअर त्यांच्या ओळखीचा एक भाग होता. म्हणूनच आता त्या आपल्या मुलाला मीटिंगमध्ये घेऊन जाऊ लागल्या. लोकांनी अफवा पसरवल्या, टीका केली. पण जसं त्यांनी स्वतः म्हटलं, तुम्ही ऑफिस लवकर जॉईन करा किंवा उशिरा, लोक काहीतरी बोलणारच. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना विचारलं जाईल, मुलाची काळजी कोण घेत आहे? पण राधिका जाणत होत्या की त्या आपल्या मुलासाठी सर्वोत्तम करत आहेत. स्वतःला कधीही दोष देऊ नका, अपराधी वाटून घेऊ नका. लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करणं शिकावंच लागतं. राधिका गुप्ता सांगतात, महिलांनी मोकळेपणाने बोलायला हवं. मग तो विषय मातृत्वाचा असो, गर्भपाताचा असो किंवा आपल्या अधिकारांचा. ज्या महिला या विचारात अडकल्या आहेत की मूल कधी करावं किंवा काम आणि कुटुंबातील संतुलन कसं साधावं, त्यांना राधिका गुप्ताचं स्पष्ट म्हणणं आहे, वादात अडकू नका. जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच निर्णय घ्या. आणि हवं असेल तर तुम्ही तुमची एक फ्रीज करण्याचाही विचार करू शकता. त्यांनी सांगितले की त्यांची आई एकदा म्हणाली होती, कोणतीही आई वाईट आई नसते. तुम्ही गरीब असो वा श्रीमंत, शिक्षित असो वा नसो, नोकरी करणारी असो वा नसो, तुम्ही कधी वाईट आई होऊ शकत नाही. या प्रवासातील संदेश स्पष्ट आहे की नोकरी करणाऱ्या आईच्या आयुष्यात शांततेचे क्षण असतात, सोबतच धावपळही असते. काही विजय मिळवतात तर काही छोटेसे पराभवही. पण दिवसाच्या शेवटी एक आई ही दररोज तितकीच आई असते आणि तेच पुरेचं असतं नेहमीच.